मित्रांनो, तुम्हाला मी आज दाखवणार आहे अक्कलकोटमधील 7 असे बेस्ट ठिकाण जे तुम्ही आल्यावर कंपल्सरी व्हिजिट दिलाच पाहिजे आणि एकदम भारी वाटतं मित्रांनो। तुम्ही इथे येऊन व्हिजिट दिला ना अक्कलकोटमध्ये, तुम्हाला अख्खे अक्कलकोट फिरल्यासारखं वाटतं आणि की अक्कलकोटचे हिस्ट्री, अक्कलकोटचे इतिहास तुम्हाला कळतं मित्रांनो। जर तुम्ही या 7 प्लेसला, या 7 ठिकाणाला जर तुम्ही व्हिजिट दिला ना, तर तुम्हाला अक्कलकोटला आलेला एक आनंद वेगळीच असणार आहे मित्रांनो। म्हणून मी म्हणतो अक्कलकोटला आल्यावर जे काही मी 7 ठिकाण तुम्हाला दाखवलेलं आहे ते तुम्ही नक्की बघा मित्रांनो। चला मित्रांनो, आता आपण एंट्री करत आहे खंडोबा मंदिरमध्ये। हे बघा, हे खंडोबा मंदिर आहे। आपले स्वामीचे पाददर्शन घ्या मित्रांनो। मित्रांनो, अक्कलकोटला आल्यावर सगळ्यात अगोदर तुम्हाला खंडोबा मंदिर लागतं आणि खंडोबा मंदिरचे दर्शन घ्या आणि खंडोबा नंदीचे दर्शन घेतल्यानंतर आपण आता जाऊया स्वामी समर्थ समाधी मंदिरला। मित्रांनो, नंबर 2 बेस्ट प्लेस टू व्हिजिट इन अक्कलकोट हे श्री स्वामी समर्थ समाधी मठ। चला, तुम्हाला मी आता दाखवणार आहे स्वामी समर्थ समाधी मठ कसा आहे। मी आणि माझे मित्र हापाळे सर इथं समाधी मठाचे दर्शन घेतलेलं आहे। तर कसं वाटलं तुला आजची ही समाधी मठाचे दर्शन? खूप छान वाटलं। अतिशय शांत प्रसन्न अशा वातावरणामध्ये या ठिकाणी स्वामी समर्थ मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये आल्यानंतर खरंच अनेक भाविक भक्त या मंदिरामध्ये त्या ठिकाणी दर्शन परगावून या ठिकाणी येत असतात आणि त्या ठिकाणी स्वामी महाराज दर्शन घेतात आणि खरंच स्वामी मंदिरामध्ये प्रवेश केल्या अतिशय मन प्रसन्न असं त्या ठिकाणी वाटतो आणि खूप समाधान वाटतं त्या ठिकाणी दर्शन घेऊन स्वामी महाराजांचं। त्यानंतर परत आम्ही इकडे या ठिकाणी मंदिराचे मुख्य मंदिर आहे तिथं आम्ही त्या ठिकाणी दर्शन करणार आहोत। नंबर 3 स्पॉट इज अक्कलकोट श्री स्वामी समर्थचे मंदिर। तर मी आता सध्या आलेला आहे श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये। तर बघू शकता भरपूर असे लोक आलेले आहेत, स्वामींचे भक्त आलेले आहेत। अतिशय सुंदर अशी ही नजारा आहे, भक्ती में शक्ती है। तर तुम्हाला ते जाणून घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही श्री स्वामी समर्थ मंदिरला भेट द्या आणि स्वामी समर्थ दर्शन घ्या। हे बघा मित्रांनो, हे अक्कलकोट मधले हे चौथे ठिकाण मी तुम्हाला दाखवणार आहे। तो म्हणजे अक्कलकोटचे जुने राजवाडा। बघू शकता अशा पद्धतीने भव्य दिव्य असा हा जुना राजवाडा आहे आणि एक हिस्टॉरिकल राजवाडा आहे। हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, अतिशय सुंदर अशी ही राजवाडा आहे। ही चौथी स्पॉट होता जो आपण तुम्हाला दाखवलेला आहे मित्रांनो। नंबर 5 बेस्ट प्लेस टू व्हिजिट इन अक्कलकोट इज न्यू पॅलेस। हे नवीन राजवाडा आहे आणि अतिशय सुंदर आहे मित्रांनो। आणि मध्ये तुम्हाला पाहायला शस्त्र पण आहेत, म्हणजे राजाचे काळचे जे काही राजांनी शिकार केलेले, तो राजाचे जे काही हत्यार आहेत ते सगळे या नवीन राजवाड्यामध्ये ठेवलेले आहेत मित्रांनो। शस्त्र पाहायला भेटतील आणि अतिशय सुंदर हा राजवाडा आहे। ते आल्यावर इथं भेट द्यायला विसरू नका आणि इथं रिनोव्हेशन पण चालू आहे। अतिशय सुंदर अशी ही राजवाडा आहे मित्रांनो आणि राजवाड्याचे आसपासचे तुम्ही हे बघू शकता किती सुंदर असे दृश्य आहे, झाडे आहे आणि ग्रीनरी आहे आणि अतिशय छान स्वच्छ आणि सुंदर त्यांनी ही नवीन राजवाडा ठेवलेले आहे। सहाच्या अक्कलकोटमध्ये ठिकाण मी तुम्हाला आता दाखवणार आहे। चला पाहूया कसं आहे ते। बघू शकता आता आपण जात आहे राजाराय मठामध्ये। बघा, सद्गुरू बेलन महाराज समाधी मठ पण आहे। स्मरण कर मी तुझी काळजी वाहतो अशी सुंदर असे वाक्य लिहिलेले आहेत। तर हे बघा, हे आहे श्री स्वामी समर्थ राजाराय मठ अक्कलकोट। स्वामी समर्थ महाराज स्थापित चैतन्य पादुका मंदिर इथे आहेत। पादुका स्थापन इसवी सन 1887 मध्ये झालेली आहे। तर चला, हे राजाराय मठ आहे।
स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. बोला मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नंबर 6चे ठिकाण लक्षात ठेवा, श्री स्वामी समर्थ राजाराय मठ. हे बघा, मी सध्या आहे श्री स्वामी समर्थ राजाराय मठामध्ये. अतिशय मोठा आहे, भव्य दिव्य आहे. 7th बेस्ट प्लेस इन अक्कलकोट इज शिवपुरी मठ. मित्रांनो, अतिशय भारी आहे. चला आपण बघूया मध्ये काय कसं आहे अक्कलकोटचे शिवपुरी मठ. हे बघा, ही मेन गेट आहे. अक्कलकोट स्वामी मंदिर पासून एक 2-3 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. तर आता मी शिवपुरी मठामध्ये एंट्री केलेली आहे. बघू शकता झाडे गिडे आणि एकदम सुंदर असे प्लेस आहे. बघू शकता पॅसेज आणि किती स्वच्छता आहे. अतिशय सुंदर असा हा शिवपुरी मठ आहे मित्रांनो. तर तुम्हाला मी दाखवतो. इथले सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे झाडं किती मस्त ठेवल्याने, किती सुंदर ठेवले बघा मित्रांनो. हे बघा, ही मठ आहे, शिवपुरी मठ आहे. आणि बघू शकता इकडे कार्यालय, मंगल कार्यालय वगैरे आहे. तर हे बघा पॅसेज आणि एकदम मस्त ठेवलेलं आहे. तुम्ही बघा ना, मी तो मित्रांनो, शिवपुरी म्हणजेच यज्ञभूमी. जगातील लोकांच्या कल्याणासाठी ही यज्ञभूमी श्री शिवानंद महास्वामीजी यांनी तयार केली. मित्रांनो, तुम्ही आता जात आहे अथवा आता पाहत आहे श्री शिवानंद महास्वामीजी. हेच ते आहेत यज्ञभूमीचे परमपूज्य श्री शिवानंद महास्वामीजी. धन्यवाद.